भिवंडी के कोनगांव के कॉम्प्लेक्स में नकली बनावटी विदेशी शराब बरामद हुई। मिलावटी नकली विदेशी शराब पर थाने डिवीजन द्वारा की गई कार्रवाई। महाराष्ट्र के कोनगांव में गुप्त सूचना मिली थी। पोश इलाके के शिव कॉम्प्लेक्स एफ सोसाइटी भारत मुकादम चौक कोनगांव बंद फ्लैट नंबर 3 में दरवाजा तोड़कर 1,28,130 की नकली शराब बरामद की गई है। आम्हाला आमच्या राज्याचे आयुक्त आदरणीय देशमुख साहेब यांच्या व श्री सुर्वे साहेब अंमलबजावणी व दक्षता संचालक तसेच आमच्या विभागाचे विभागीय उपायुक्त कोकण विभागाचे श्री पवार साहेब तसेच आमचे ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक श्री प्रवीण कुमार तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या बाबतचे आम्हाला सूचना व आदेश होते। त्यानुसार आम्ही दिनांक 21/4/2025 रोजी सर्व स्टाफ सरकारी गस्तीवर असताना आम्हाला एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोनगाव परिसरामधील एका कॉम्प्लेक्स मध्ये अवैधरित्या विदेशी मद्य बाळगून त्याची विक्री करत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली। त्यावरून आम्ही आमचा सर्व स्टाफ 2 पंच आणि कोनगाव येथील पोलीस पाटील श्रीमती पाटील मॅडम यांना सोबत घेऊन आम्ही त्या स्थळी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमी स्थळी गेलो असता तिथे सदरील फ्लॅटला लॉक होता। तो आम्ही पंचासमोर उघडून त्यामध्ये प्रवेश करून त्याची प्रोव्हिजन गुन्हे कामे झडती घेतली असता त्यामध्ये आम्हाला बनावट विदेशी मद्याचे मॅकडॉल नंबर 1 रॉयस्टॅक आणि इम्प्रेल ब्ल्यू 180 मिलीचे एकूण असे 11 बॉक्स मिळाले आणि 1 लिटर क्षमतेचे प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये बनावट ब्लेंड तयार केलेला विदेशी मद्याचा बॉटलिंगसाठी तयार केलेला साठा असा 1,28,000 रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळून आला। तो आम्ही जप्त केला, परंतु आरोपीला आम्ही येण्याचा सुगावा लागल्यामुळे तो तिथून फरार झाला व आम्ही त्या आरोपीला जो आरोपी होता त्याचा संजोग मुकदम दशरथ मुकदम हा फरार असल्यामुळे त्याला आम्ही फरार घोषित करून त्याच्यावर प्रोबेशन गुन्हा नोंदवण्यात आला। सर, जी माहिती तुम्हाला मिळाली की ही जी दारू आहे जी बनावटी दारू पायरेसी बनवतात आणि हे माल कुठून आलेला असं काय त्याबाबतचे आम्ही त्याच्याकडे बूच वगैरे मिळालेत आम्हाला। तो बनावटच आहे, कारण बूच त्याच्याकडे आहेत, कंपनीचे बूच असतात आणि त्याच्याकडे ते बूच राहायला नको ना, तो बूच आहे त्यावरून तो बनावटच आहे आणि तो कुठून आला आहे तो आरोपी आम्हाला सापडल्यानंतरच त्याचा आम्हाला तपास करता येईल। पुढचा आजच्या क्षणी आम्हाला सांगणं उचित होणार नाही, पण ज्या दिवशी तो भेटेल आम्ही त्याबाबतची पूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई करू।